शेवटी गमावून बसलो तिला कायमसाठी। लग्न करून निघून गेली मला सोडून। या सगळ्या नकारात्मक गोष्टींचा प्रभाव आपोआप कमी होईल, पण त्यासाठी आजची रात्र म्हणजे फक्त आजचीच रात्र हा नवरा बायकोनी पूर्ण काळोखात घालवायला पाहिजे। पण वृंदाला अरे तिच्या भल्यासाठीच तर चाललंय सगळं, तिच्यासाठीच तर करते ना रे हे सगळं। आम्ही तुम्ही सांगाल तसंच करू। गुणी आहे रे पोर, खरंच गुणी आहे। अगाई ग दर्ग आई, अगं आई तो बल्ब कशाला काढतेस? अरे मुद्दामच काढते बल्ब। समजा तुम्ही बटन दाबलं आणि लाईट लागला, झालं ना कल्याण। त्यापेक्षा बल्ब काढलेला असेल मग तुम्ही बटन लावलं तरी लाईटच लागणार नाही, तुम्ही दोघे सुखरूप राहाल की नाही, हो की नाही? आणि गुरुजींनी सांगितले की नाही तसं मग झोपा हा। आणि हो, सूर्योदयापूर्वी उठायचं नाही बरं का, दरवाजा लावते। वृंदा आणि प्रसादचं लग्न व्हावं म्हणून तू जे काही केलंस ना त्याला खरंच तोड नाही रे। मी आयुष्यभर नाही विसरणार तू जे केलंस ते। आज केवळ तू होतास ना म्हणून या अशा विपरीत परिस्थितीमध्ये माझ्या वृंदाचं लग्न झालेलं आहे। म्हणजे मी काका हे बोलून तुम्ही मला परक करताय। मी कोणी परका आहे का? वृंदा, तुला अभ्यास करायचा होता ना? हे बघ वृंदा, मला माहिती आहे की उद्याच्या पेपरची तुझी सगळी रिव्हिजन बाकी आहे। पण कशी करू मी रिव्हिजन? लाईटच नाहीये रूम मध्ये आणि बाहेर जाऊन अभ्यास करायचा तर तेही शक्य नाही। नाही नाही, मला झोपून चालणार नाही। वृंदाचा अभ्यास झाला नाही तर तिला रात्रभर झोपच येणार नाही। मध्येच उठून लाईट लावून अभ्यासाला बसली तर नको नको, मला इथेच रात्रभर बसून पहारा द्यायला हवा। भारी आयडिया आहे ना? मी एक काम करतो, हा असाच्या असा लाईट आहे ना मोबाईलचा तुझ्या पुस्तकांवरती टाकतो, तू अभ्यास कर ना। पुस्तकं कुठे आहेत? अरे पण वगैरे नाही का काही? तू वृंदा, तू माझं ऐक, तू पुस्तकं घे आणि अभ्यास कर ना, मी आहे ना, काही होत नाही। आईंना कळलं तर? कसं कळणार आहे हिला? हिला सांगितलंच नाही तर कसं कळणार? हे बघ, त्या गुरुजींच्या म्हणण्याप्रमाणे आपण दोघांनी अख्खी रात्र काळोखात नाही घालवली तर संकट येतील। अगं पण अख्खी ही संपूर्ण रात्र तू जर रिव्हिजन नाही केली उद्याच्या पेपरची तर केवढे प्रॉब्लेम्स होतील। वृंदा, तू विचार करू नकोस, तू पहिल्यांदा पुस्तक बुक्स घे, चल। शाबास।